नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा बालेकिल्ला. राज्याचं गृह खातं अतिशय सायलेंटली आपल्याला हव्या त्या बाबाबुवांचा बाजार उठवण्याचं काम करतंय, हे लक्षात घ्या. त्यामुळे जे राजकीय बोके डोळे मिटून दूध पितायत आणि त्यांना वाटतंय की आपल्याला कोणीच पाहत नाहीये, तर तो त्यांचा भ्रम आहे. देवाभाऊंचं बारीक लक्ष आहे यावर. वेळ येताच तुम्हाला पण लंगडी घालायला लागणार आहे, तेव्हा प्रॅक्टिसला लागा लंगडीच्या, एवढंच सांगतो. कारण बाबा लय हुशार, बाबा लय हुशार असं सतत वाटत असतानाही बाबाचं गाठुडं वळलंय की देवाभाऊन. मित्रो, खरात फाईल्स नावाचा एखादा सिनेमा कदाचित पुढच्या काही महिन्यांमध्ये किंवा आठवड्यांमध्ये रिलीज झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण द काश्मीर फाईल्स, द केरला फाईल्स आणि धुरंधर सारख्या वास्तवदर्शी सिनेमांना मिळालेलं यश हे त्या सत्यकथांमधल्या रोचक रंजक तथ्यांमुळे किंवा त्यातल्या कंटेंटमुळे निर्माण झालेल्या उत्कंठेला मिळालेलं यश होतं. कॅप्टन अशोक खरात नावाच्या लिंगप्रतापी भोंदूबाबानं त्याच्याकडच्या न्हाणीघरात, म्हणजे उर्दू ज्याला हमामखाना किंवा हमाम म्हणतात, त्या हमाममध्ये सगळ्यांनाच नागडं करून उतरायला लावलं होतं. आणि आजवर आपण ज्यांना ज्यांना या समाजातले संस्कृती रक्षक किंवा जबाबदार नागरिक, जबाबदार लोकप्रतिनिधी वगैरे समजत होतो, मानत होतो, ते सगळेच जवळपास 1.5 डझन मंत्री, आमदार, खासदार या खरात बुवाच्या कच्छपी लागून त्याच्या नाशिकच्या हमामखान्यात नंगे होऊन उतरलेले दिसत आहेत. हे सगळं वास्तव एका स्पाय कॅमेऱ्यात चित्रित करून ते ब्लॅकमेलिंगसाठी वापरण्याचा मनसुबा असलेल्या कॅप्टन अशोक खरात नावाच्या बुवाच्या अक्कल हुशारीबद्दल अनेकांना असूया वाटत होती, वाटत असेल. खरं तर ती त्याच्या टेबल टेनिस कौशल्याबद्दल जास्त वाटत असेल, पण बोलायचं असतं की बाबा लय हुशार, कारण त्यांनी काय काय केलं. वयाच्या उत्तरार्धात आलेले राजकारणी, म्हणजे पुढच्या दशकभरात ज्यांचं मरणात जाणं निश्चित असतं किंवा निश्चित झालेलं आहे, असे लोक ज्यांनी वयाच्या उमेदीच्या काळात बिचाऱ्यांनी प्रचंड संघर्ष केलेला असतो, त्यावेळेला जे म्हणजे दात असताना चणे खायचे असतात ते नाही मिळाले, राजकारण करताना अनेकांच्या सतरंजा उचललेल्या असतात, त्यांनी खस्ता खाल्लेल्या असतात. आणि नंतर काय होतं, 50 नंतर कुठेतरी नशिबाची दारे जी आहेत ती उघडतात, प्रसिद्धी, मानमरातब, पैसा मिळतो, पण तोवर दात पडलेले असतात. शरीर गलितगात्र होत चाललंय याचा अंदाज यायला लागतो. यांनी पाळलेला पोपट हा फांदीवर बसतो खरा, पण बाब्या उठ म्हटलं तरी तो चटकन उठत नाही. तर आपलं ऐकत नाही हे सुद्धा त्यांच्या लक्षात यायला लागलेलं असतं. अशा या उतार वयातल्या तरुण तुर्कांची फौज आपल्याकडे कमी नाहीये. या मंडळींचा पोपट फांदीवरून उठावा यासाठी ओशनोजल नावाचा अमृतपेय पाजणारा बाबा अशोक खरात. मग त्याच्या हे लोक भजनी लागले, कच्छपी लागले, तर त्यात काय आश्चर्य वाटायचंय. आता या ओशनोजलाच्या एका पाव लिटरच्या कुंभासाठी तो लाखो रुपये चार्ज करत असायचा असं बाहेर आलंय. पण हे चमत्कारिक ओशनोजल बनवायचा कसा हे ऐकूनही लोक स्तिमित झालेत. पुन्हा एकदा म्हणा, बाबा लय हुशार. हो, वायग्राच्या गोळ्यांची पावडर करून पाण्यात मिसळून हा या लोकांना द्यायचा. मग असं हे पाणी देणारा बाबा खरंच लय हुशार. मोठमोठ्या उद्योगपतींना व्यवसायात भरभराट व्हावी, इच्छित नफा व्हावा यासाठी लाखोंची भाग्यरत्न शिटकवायचा. ज्या भाग्यरत्नांना बोलीभाषेत खडा म्हटलं जातं, त्या खड्याची खरी किंमत ही खरोखरच खड्या इतकी मामूली असते. अगदी 100, 150, 200 रुपयाचा रंगीत खडा हा बाबा लाखांना विकायचा या लोकांना. आता पुन्हा एकदा बोला, खरंच बाबा लय हुशार. अनेक चांगल्या घरच्या बायकांना संमोहित करून किंवा देवधर्माची भीती दाखवून, तुझा नवरा मरेल, तुझं लग्न होणार नाही, तुझ्या घरचे कोणतरी दगावतील, अशा भीती दाखवून आपल्या मनाप्रमाणे त्यांना वागायला लावणारा, विदेशी स्टाईलनं त्यांचा उपभोग घेणारा, टेबलवर टेनिस खेळणारा हा बाबा खरंच लय हुशार. आपल्या कच्छपी लागलेल्या उद्योगपतींना आणि आपल्या भजनी लागलेल्या किंवा आपल्या पाशात अडकलेल्या महिलांना हा एकमेकांशी जोडून द्यायचा, त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण करून आणायचा, त्यालाही अध्यात्माची जोड द्यायचा. म्हणजे तुमचे गेल्या जन्मीचे काही संबंध होते, तुम्ही एकमेकांचे साथीदार होतात, त्यामुळे ह्या जन्मी तुम्हाला एकत्र यावं लागेल. आणि कालांतराने हे एकत्र आल्यानंतर त्या महिलेला ज्या उद्योगपतीने जोडून घेतलेलं होतं त्याच्यापासून दिवस गेलेत असं भासवून ती महिला तक्रार करणार, आता तुमची समाजात बदनामी होणार असं सांगून ब्लॅकमेलिंगच्या मार्गाने लाखो रुपये कमवायचा. अनेक सरकारी अधिकारी याच्या इशाऱ्यावर का नाचत होते याचा उलगडा तपासात होईल, पण ही ब्लॅकमेलिंगवाली शक्यता नाकारता येत नाही ना, कारण हा बाबा लय हुशार. या सरकारी अधिकाऱ्यांच्या बायकाही या बाबांच्या भक्त. या भक्तिनींच्या सोबत जॉईंटली खरेदी खत केलेल्या हजारो एकर जमिनीची कागदपत्र पोलिसांना
तपासात सापडलेली आहेत. मुंबईत SRA मध्ये पोस्टिंग असलेल्या एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीसह या कॅप्टन खरातच्या तृप्त बाला नावाच्या पोरीचं खरेदी खत सोशल मीडियावर झळकतंय. तर खरं खोटं देवाला माहिती. तर नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे, पण तो कुठल्या भागात होणार आहे हे कुणाला माहीत नव्हतं. बरं, हे जगाला कळण्याआधीच या बाबाला कळलं होतं. त्याने त्या भागात शेकडो एकर जमीन विकत घेऊन ठेवली म्हणे. ज्या जमिनीचा आजचा भाव त्यानं विकत घेतलेल्या किमतीच्या दुप्पट तिप्पट झालेला आहे. आहे की नाही बाबा लय हुशार? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा लय हुशार बाबा शिकलाय किती? काय तर म्हणे हा मर्चंट नेव्हीत होता, कॅप्टन होता, म्हणून याला कॅप्टन म्हणतात मर्चंट नेव्हीवाला. पण सत्यस्थिती वेगळीच आहे. हा बाबा 10वी पासही नाहीये. मर्चंट नेव्ही तर लांबच राहिलं. हा कुठल्याशा हॉटेलमध्ये कॅप्टन असावा इतकीच याची लायकी. पण अक्कल हुशारीसोबत याच्या नशिबानं याला दिलेली साथ, याच्या जोरावरच हा एवढा मोठा झाला. सिन्नर तालुक्यातल्या पाटोळे गावातल्या राजू खताळे या एका माहितगार माणसानं, म्हणजे जो या कॅप्टन बाबाला अगदी पूर्वीपासून ओळखतो, म्हणजे अगदी मित्रच म्हणा याचा, या माणसानं कॅप्टनचा सुरुवातीचा जो प्रवास आहे ना तो नेमका कसा होता हे सांगितलेलं आहे. ज्यावेळेस तो आहे ना, कारण घरातलं किरकोळ कारणास्तव वडील मारतील, ते कारण पण सांगितलं तर थोडस लोकांना वेगळं वाटेल. ते एक किरकोळ कारण होतं का ते एक खोडाळी केली, वडील मारतील ह्या दाखाने तो गाव सोडून गेला. गाव सोडून गेल्यानंतर 22 वर्षांनी तो प्रकट झाला. प्रकट झाल्यानंतर वय पण वाढलं होतं, लग्नाची ती परिस्थिती पण त्याची तशी फार वेगळी होती. त्यानंतर त्याने काही त्यावेळेस तिथं एक काळ असा होता, करिअर अँड कॉम्पिटिशन अकॅडमी, प्राध्यापक KL पवार सर यांची अकॅडमी. KL पवार सर आता हयात नाही. आणि त्या अकॅडमीमध्ये हा ज्यावेळेस फिरत होता इकडं तिकडं, तर KL पवार सरांनी याला आश्रय दिला. आश्रय दिल्यानंतर त्याचा जेवणाचा आणि राहण्याचा खर्च सुद्धा KL पवार सरांनी करायचे. रूमचं भाडं सुद्धा पवार सरच भरायचे. त्यांचं काय खटकलं आणि तिथून पुढं करिअर कॉम्पिटिशन ते अनेक पेपर, MPSC चे पेपर फोडण्यापर्यंत पाळ्यामुळं करिअर कॉम्पिटिशन मध्ये अकॅडमी पर्यंत पोहोचली. तो माणूस 10वी नापास आहे, कुठलं शिक्षण नाही घेतलं आणि तो माणूस कॅप्टन पदापर्यंत कसा पोहोचला हा पण मोठा प्रश्न आहे. कुठलं तरी कांड केल्यामुळे याच्या बापानं, कॅप्टनच्या बापानं ऐन जवानीतच लहान असतानाच घरातून हाकलून दिलं. त्यानंतर हा कॅप्टन 22 वर्ष आपल्या गावाकडे फिरकलाच नव्हता. वयाच्या 30शीत आल्यानंतर सिन्नरमध्ये परतलेल्या अशोक खरातला करिअर अँड कॉम्पिटिशन अकॅडमीवाल्या KL पवार सरांनी आश्रय दिला. राहायला जागा, जेवणाची व्यवस्था केली. त्याच करिअर अँड कॉम्पिटिशन अकॅडमीच्या माध्यमातून 2000 साली या खरातनं MPSCचे पेपर फोडले होते असं समजतंय. सुरुवातच झोलझाल करून झालेली असल्यानं हा पुढे सरावत गेला आणि अक्षरशः जमिनीच्या सौद्यांमध्ये दलाली करणारा एक दलाल, त्याचा कॅप्टन अशोक खरात, आध्यात्मिक गुरु, बाबा, असा त्याचा हा प्रवास जो आहे ना तो थक्क करणार आहे. आता असा हा हुशार बाबा कॅप्टन खरात अडकला कसा? तर त्याला त्याच्या जवळच्याच लोकांनी लटकवलंय. त्याने हजारो लोकांना चू बनवलेलं आहे. पण त्यालाही तसं चू बनवणारे त्याचे जवळचे लोक होते. त्याच्या ऑफिसात काम करणारा शिपाई नीरज जाधव, मुंबईत भायखळ्यात एक मालवणी हॉटेल चालवणारा दिनेश मानाजी परब, पुण्यातला राजेंद्र जासूद, हे ते तिघे. नीरज जाधवकडे कॅप्टनच्या केबिनमधल्या स्पाय कॅमेऱ्याच्या सर्व्हरचा ॲक्सेस होता. त्याने एका पेन ड्राईव्हमध्ये जवळपास 100 क्लिप्स ज्या आहेत ना त्या डाउनलोड करून घेतल्या होत्या. त्यातून त्यानं आधी क्लिपमधल्या महिलांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तो त्यांच्या फोनवर त्या क्लिप्स पाठवायचा आणि सांगायचा, बघा मी हे गावभर करीन, मला पैसे द्या. पण तो असफल ठरला, कारण हे लोक येऊन पुन्हा बाबाला भेटायचे. बाबा त्यांना समजावून पाठवून द्यायचा. काहींना त्याने पोलीस तक्रारही करायला लावल्या. मग त्यानं काय केलं तर दिनेश आणि राजेंद्र या बाबाच्याच परिचितांनाही आपल्या सोबत घेतलं नीरजने. त्याने मग त्या दोघांकरही बाबांना ब्लॅकमेल करून पाहिलं. दिनेश परब हा बाबांचा मुंबईतला हस्तक होता असं बोललं जातं. कारण या परबच्याच माध्यमातून बाबाचे पैसे मुंबईत अनेकांच्या धंद्यात गुंतवले गेले असल्याची शक्यता आहे. कोलकात्याचा एक भंगारवाला आहे, ज्याच्या नावाने नरिमन पॉईंटच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये एक सूट बुक असायचा, जो हा कॅप्टन वापरायचा मुंबईत आला की. त्या सूटमध्ये जे व्यवहार व्हायचे त्याचा साक्षीदार हा दिनेश परब होता असं बोलतात लोक. तर हा दिनेश, नीरज आणि राजेंद्र या तिघांनी मिळून बाबाची लंका लावली. पण त्यांच्याच नावे पोलिसात तक्रार करून बाबा हा आयता कायद्याच्या कचाट्यात सापडला. गृह मंत्रालयानं वर्षभर आधीच या बाबाची कुंडली गोळा करून त्याला उचलण्याची तयारी चालवली होती. SIT सुद्धा FIR होण्याआधी स्थापन झाली होती हे लक्षात घ्या. म्हणजे गेल्या महिन्यात बाबाचे भक्त सत्तेच्या वर्तुळात फिरत असल्यानं त्याला
गृह खात्याच्या कारवाईची भनक लागणार आणि तो भारताबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करणार. तर हे माहीत असल्यानं त्याच्या नावे गृह खात्यानं लुकआउट नोटीस काढून ठेवलेली होती. त्यामुळे तू जर पळाला, एअरपोर्टवर गेला, तर तिथून त्याला मुसक्या बांधून परत आणलं तर उरली सुरली इज्जत जाईल, हे त्याला बरोबर तो मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचवला होता. म्हणून बाबा या जंजाळातून सुटण्याचा प्रयत्न करू लागला होता. तो सुटावा यासाठी त्याने मागच्या आठवड्याभरात किंवा 15 दिवसात कित्येक राजकारण्यांकडे गळ घातली होती आणि त्या राजकारण्यांचे OSD, PS, काही पोलीस अधिकारी, काही मोठे सनदी अधिकारी यांनी संबंधितांना फोन करून हे प्रकरण रफादफा व्हावं यासाठी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत असं आता कळतंय. पण तरी मागच्या आठवड्यात एक महिला पुढे आली, तिच्या तक्रारीवरून FIR दाखल झाला आणि बाबाला उचलला. सध्या बाबाची खातिरदारी नाशिक पोलिसांनी SIT व्यवस्थित करताना दिसत आहेत. कारण काल तर त्याचा एक व्हिडिओ असाही बाहेर आलाय की इतरांच्या तंगड्या कमरेवर घेणारा हा बाबा काल कंबरडं मोडल्यागत चालत होता. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा बालेकिल्ला. ताकद मिळाली. पुढे नेमकं काय झालंय ते कळायला मार्ग नाही असा एकूण माहोल होता. राज्याचं गृह खातं अतिशय सायलेंटली आपल्याला हव्या त्या बाबाबुवांचा बाजार उठवण्याचं काम करतंय, हे लक्षात घ्या. त्यामुळे जे राजकीय बोके डोळे मिटून दूध पितायत आणि त्यांना वाटतंय की आपल्याला कोणीच पाहत नाहीये, तर तो त्यांचा भ्रम आहे. देवाभाऊंचं बारीक लक्ष आहे यावर. वेळ येताच तुम्हाला पण लंगडी घालायला लागणार आहे, तेव्हा प्रॅक्टिसला लागा लंगडीच्या, एवढंच सांगतो. कारण बाबा लय हुशार, बाबा लय हुशार असं सतत वाटत असतानाही बाबाचं गाठुडं वळलंय की देवाभाऊनं. मित्र, आता फक्त एकच गोष्ट बाकी आहे, चाकणकर बाईंना अटक. कारण बाबाची पार्टनर इन क्राईम ही बाईच होती आणि यात वाद नाही. ते माजी मंत्री दीपक केसरकर यांचंही नाव सातत्याने येतंय पुढे. पण त्याच प्रकरणामध्ये काय आहे की केसरकर हे मला व्यक्तिशः दलाल वाटत नाहीत, ते स्वतःच रंजले गांजलेले वाटतात. काय सांगता येत नाही कोणाचं. पण चाकणकरांची रुपाली प्राईम सस्पेक्ट आहे. ती बाहेर असणं म्हणजे असंख्य पुरावे, असंख्य साक्षीदार, असंख्य कल्प्रिट्स किंवा विक्टिम्स यांचं जीवित धोक्यात असल्यासारखं आहे. हे पुरावे कोणत्याही क्षणी मिटवले जाऊ शकतात. मग जर काहीच उरलं नाही आणि कुठलेच साक्षी पुरावे जर योग्य वेळी जेव्हा केस कोर्टात उभी राहील तेव्हा जर पुढे आणले गेले नाहीत, तर हा बाबा सही सलामत सुटेल. सुटला तर मग पुन्हा त्याच्या त्या टेबल टेनिसवाल्या लीला सुरू होतील. काय वाटतं तुम्हाला? कमेंट्स करून मला जरूर कळवा. बाबा लय हुशार होता, पण तो 10वी फेल होता तरी लोक त्याला कॅप्टन समजायचे. म्हणजे बाबा खरंच लय हुशार होता, नाही का? धन्यवाद. नमस्कार.